भावाला कुणी बोललं तर मला राग येतो वाटतं ते का आपल्या भावाला कोण असं बोलतंय, आपल्या भावाला का अशी त्रास देते ती. तशी ह्यांनी चालू केलंय कालच्यानं. त्याला टुचू टुचून बोलते, ती ऐकायला हाय का इथं? ही जी काय बोलते तर ती ऐकायला हाय का इथं? मग त्याला माग कशाला बोलायचं? हं? तोंडावर बोला किती आल्यावर बघू मग किती हिंमत आहे तुमच्या. तोंडावर बोला त्याच्या. त्याला गेले डायरेक्ट इष्टी होती मौदातनं गेली. तिथनं पण चालतच गेली घरी. गेल्यावर भाव खवळायला लागला. फोन तर निदान करायचा तुला नेह आलो असतो. गेल्यावर इथं ठेव का तिथं ठेव केलं. मला ती भाव इसरत नाही. भाव माझा लय चांगला आहे. त्या भावाबद्दल बोलल तेवढं थोडं सांगावं म्हणलं आपलं दुःख सुख काय चाललंय आपल्या आयुष्यात काय नाही. 4 गोष्टी त्याला सांगावं, त्या बघावं सांगून काय होतंय काय नाही. अक्षरशः तिथे गेल्यावर बरं वाटायला लागलं. डोक्यात जी काय आहे ते निघून गेलं. त्यानं 4 गोष्टी सांगितल्या मला. तू म्हणला काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको. कसं टेन्शन घेऊ नको? रोज नवीन नवीन काय ना काय माझ्या मागं चालू करतात आणि कसं टेन्शन घेऊ नको. काल आल्यापासून नुसता धिंगाणा लावलाय. नीट बोलायचं तर राहून द्या, मनाची मालकीन झाली मनात. कुठं पण जायला येतंय, हुशार झाली या. तुला गुरु लय मोठा आहे. मला काय पण बोलायचं, माझ्या भावांना कशाला बोलायचं? सारखा माझ्या आईबापाचा अपमान करायचा, भावांचा अपमान करायचा. सारखं म्हणायचं घे तुझ्या भावाला बोलवून, घे तुझ्या भावाला बोलवून. म्हणून गेली मी माझ्या भावाकडे. मग काय ह्यांना वाईट वाटून घ्यायचंय? का वाईट वाटलं ह्यांना? हा, आल्यापासून नुसता धिंगाणा लावलाय. पिऊन शिना नुसता धिंगाणा लावलाय. घरात नीट बसू देत्यात का काय करू देत्यात का काय कुणाला बोलू देत्यात? करू तरी काय करू हीच काय कळलं नाही. आयुष्याचं खरं माझ्या लय बेकार काम झालं. माणूस म्हणतोय की दुःख आल्यावर कुठं तर आपली जिथं आहे तिथं जावं, आपलं दुःख त्यांना आपलं सांगावं. आपल्या आयुष्यात काय चाललंय काय नाही. गेली मी पण. माणसाला वैतागल्यावर माणूस जातं. गेली ती राहा म्हणत होता मला, पण मी राहिली नाही तिथं. आली. गेल्यावर स्वयंपाक हे केला, मला जेवाय घातलं. ताटाला ताट लावून माझ्या जेवला. 2 जण आम्ही जेवलो. पूनमताई पण जेवली. तिथनं मला त्यानं महुदात सोडलं. किती वाईट वाटत असेल ह्या मनाला, विचार करून बघा. काय करू काय नाही हीच काय कळलं नाही मला. तिथनं आल्यापासून नुसतं टुचून टुचून बोलत्यात आहे मला. तुझा भाव काय करायचा आहे सांगाय गेलती काय? नवरा काय करतोय काय नाही, आणि तू काय करणार आहे? तुझ्याच्यानं काय होणार आहे? गरिबी असली म्हणून किती ग बसायचं सांगा. आपल्यासाठी कोण बोलणार नाही म्हणून नाही अशी करते ती. मग ती भाव म्हणला मी येतो सांगतो, नाही तर तू जाऊ नको राहा माझ्यापाशी, बघतो माझी. पण त्याच्या पण जीवनात किती अडचणी येते मला माहित आहे. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी असते त्या. प्रत्येकाच्या जीवनात एखादा का होईना माणूस असतो त्रास देणारा, पण ती त्याला घाबरत नाही. ती घाबरत नाही. पण मी इथं चालली आता पाक खुचून. मला त्यानं काल सांगितलंय मस्त, असं कर तसं कर. ती बोलला तर बोलू नको, त्याचं बरोबर आहे. पण मी बायको आहे ना. पडला तर पडू दे, कुठं पडायचं तिथं जाऊ नको म्हणतो ती. होऊ दे काय व्हायच ती एक बार. पण ती कसं असतंय,
आपल्या आतड्याला लाज नसते. त्यामुळं आपलं आतडं पळतं आणि ती पळल्यावर आपल्यालाच जास्त त्रास होतो. तसं काम माझं झालं. काल अक्षरशः गेली, बरं वाटलं, बसली, डोक्यातनं निघून गेलतं त्या संग हसून खेळून बोलणं, त्यानं सोडलं. पैसा अडका धन दौलत लय मिळेल व, पण असा भाव मिळायला भाग्य लागतं. तसा भाव आहे माझा. ते 4 गोष्टी समजून सांगाय सुद्धा त्याच्याबद्दल बोलल तेवढं थोडं आहे. एवढं समजून सांगितलंय मला आजपर्यंत कुणी एवढं समजून सांगितलं नाही, एवढं त्यानं समजून सांगितलं. त्या भावाला कुणी बोललं तर मला राग येतो, वाटतं ते का आपल्या भावाला कोण असं बोलतंय, आपल्या भावाला का अशी त्रास देते ती. तशी ह्यांनी चालू केलंय कालच्यानं. त्याला टुचून बोलते, ती ऐकायला हाय का इथं? ही जी काय बोलते तर ती ऐकायला हाय का इथं? मग त्याला माग कशाला बोलायचं? तोंडर बोला किती आल्यावर बघू मग किती हिंमत आहे तुमच्या. तोंडर बोला त्याला महाग बोलायचं नाही अजिबात. मला बोलताय ना, बोलायचं. त्याला अजिबात बोलायचं नाही. त्यानं बहीण आहे म्हणून शिना बोलला, ती त्याला वाईट वाटलं म्हणून ती 4 शब्द बोलला. तुम्ही एवढा त्रास देताय, एवढं टुचून बोलताय, तोंडाला येईल ती बोलताय, ती चूक तुम्हाला तुमची दिसून येत नाही. घरफोडी म्हणताय, तोंडाला येईल ती बोलताय. नसतीच काल आली तर काय केलं असतं? म्हणत होता ती मला जाऊ नको, मरू दे जरा कळ. पण ह्या माणसाची कळ मरणार नाही, अशी कळ मरणार नाही. अन्नानं माणूस मरत म्हणते ती, अन्न नाही खाल्ल्यावर अन्नानं माणूस मरत. पण ह्या माणसाच्या बोलानं मी मरायला लागले. असलं बोल तोंडातनं बाहेर सोडून देते. तुझं कोण आलं का दारापर्यंत? मायाचं आलं का कोण तुझं दारापर्यंत? मी माझी कोण दारापर्यंत येऊ देणार नाही. तुमच्या तर दारात अजिबात येऊ देणार नाही. फक्त मला बोलायचं. माझ्या माणसासनी कुणालाच काय बोलायचं नाही. माझ्या भावासनी तर बोलायचं नाही. त्याला बोलायच्या आधी माझ्या संग तुम्हाला मग करावं लागेल. एवढं मात्र ध्यानात ठेवा. आता मग गेलती, मग राहायला काय झालं कायमच तिथं. कशाला आली इकडं तोंड दाखवायला? तिथंच राहायच नव्हतं का? नवऱ्याला बोलती वाईट वंगाळ, ही तुझ्या आईबापान तुला वळण लावलंय का? असं बोलते.